अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात तिन्ही शहराच्यासाठी अद्ययावत फिश मार्केट मनपाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणार। खनबागमध्ये नव्याने होणाऱ्या फिश मार्केटसाठी शीतगृह व एक मजला वाढीव मंजुरी देणार। सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले फिश मार्केट तयार करण्याकडे लक्ष केंद्रित करणार। माननीय नामदार श्री नितेशजी राणे, मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य यांची माहिती। प्रास्ताविक माननीय रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त यांनी केलं। यावेळी नव्याने बांधण्यात येणारं साधारणपणे 8 कोटी इतक्या रकमेचं आधुनिक फिश मार्केट बाबत माहिती देत असताना या ठिकाणी 81 गाळे उभारण्यात येणार आहेत। स्वच्छता, पाणी आणि सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे, नगरसेवक यांनी थोडक्यात या फिश मार्केट बाबत इतिहास सांगून अद्ययावत फिश मार्केट उभं करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आलेले यश या ठिकाणी आपला अनुभव नमूद करून फिश मार्केटमधील व्यावसायिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे। माननीय विशालदादा पाटील खासदार यांनी अद्ययावत फिश मार्केट भूमिपूजन कार्यक्रमात शुभेच्छा देऊन शहराच्या विकास कामात कायम सहकार्य करणार असल्याचं यावेळी सांगितलं। माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी यावेळी बोलताना सांगितलं की सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी तिन्ही शहरासाठी फिश मार्केट आवश्यक आहे। सांगली येथील अद्ययावत इमारतीत शीतगृह ही सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। तसेच आणखीन एक मजला बांधण्यासाठी वाढीव मंजुरी देण्याची देखील यावेळी विनंती माननीय मंत्री महोदय यांच्याकडे करून नागरिकांच्या वतीने मागणी केली आहे। त्यावर माननीय मंत्री महोदय यांनी तत्वता मागणी मान्य करून फिश मार्केट बाबत सर्व मागण्या मान्य करून त्याचा प्रस्ताव प्राप्त होताच मान्यता देण्यात येईल असं सांगण्यात आलंय। भविष्यामधील फिश मार्केट आणि फिश व्यवसायाबाबत सर्व प्रश्न सुटलेला आहे। माननीय नामदार श्री नितेशजी राणे, मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य यांनी नव्याने होणारे फिश मार्केट हे आधुनिक सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे बांधण्यात येऊन त्यांचा वापर फिश विक्रेत्यांनी चांगला करावा। पुन्हा रस्त्यावर व्यवसाय न करता फिश मार्केटमध्ये व्यवसाय करून नागरिकांना चांगल्या प्रतीचा फिश उपलब्ध करून देणं आवश्यक आहे असं यावेळी सूचित केलं। माननीय शुभम गुप्ता आयुक्त व माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी नवीन फिश मार्केटमध्ये शीतगृह आणि आणखीन एक मजला ही सुविधा देण्याबाबत याच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आणि तिन्ही शहरांमध्ये फिश मार्केट उपलब्ध करून घ्यावं याबाबत व्यक्त केलेल्या मतास माननीय मंत्री महोदय यांनी मान्यता देऊन प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितलंय। यावेळी श्रीमती तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, फिशरी विभागाचे अधिकारी, भाजप पदाधिकारी सम्राट महाडिक, भाजप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीताताई केळकर, माजी आमदार नितीन राजे शिंदे, माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, माजी सभागृह नेता युवराज बावडेकर, कार्यकर्ते शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उपायुक्त विजय यादव, सहाय्यक आयुक्त नकुल जकाते, मालमत्ता अधीक्षक नगर सचिव सहदेव कावडे, नगर रचनाकार राजेंद्र काकडे, वैभव वाघमारे, मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आभार शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले। कार्यक्रम संपन्न झाला। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।